नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज नवीन लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की द्रव्यगुण पेपर 1 मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, कोणत्या गोष्टी आहेत जे की पेपर मध्ये येणार आहेत. 90 to 95% पेपर मी ज्या गोष्टी देतोय त्यामधून तुमच्या कव्हर होणार आहेत आणि मागचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्याचं प्रॉपर अनालिसिस केलेलं आहे. पॅटर्न चेंज झाल्यानंतर जे 3 पेपर झाले त्याचं सुद्धा अनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या पुढे देत आहे. एवढे जरी तुम्ही केले तरी सुद्धा तुमची या पेपर 1 ची पासिंग निघून जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित करायचंय आणि पेपर 1 करताना थोडं जास्त लक्ष द्यायचंय, कारण आपल्याला पेपर 1 मध्ये स्कोर करायचा आहे 65 प्लस 65 to 70 आपल्याला स्कोर करायचा आहे. कारण पेपर 2 आपण काय करणार आहोत, सर्व काही प्लांट्स आहेत आणि त्याचा आपल्याला भरोसा नाहीये की जे आपण प्लांट्स करतोय ते पेपर मध्ये आठवतील का, ते आपल्याला याच्यामध्ये आणखी कॉन्फिडन्स नाहीये. किंवा तुम्ही काही जण असाल की शीत उष्ण पॅटर्न करणार आहे, फक्त तेवढं केल्यावर मी पास होईल का, अजून गॅरंटीच नाही की तुम्ही पेपरमध्ये किती मार्क्स पडाल पेपर 2 मध्ये. त्यामुळे पेपर 1 याच्यावरती मेहनत करणं तुमचं काम आहे आणि मॅक्झिमम मार्क्स पेपर 1 ला घेण्याचं तुमचं काम आहे. मग पेपर 2 मध्ये काय काय करायचंय मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने कमी अभ्यास झालेला आहे तरी सुद्धा आता पेपर कसा क्रॅक करायचा आहे पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पेपर 2 लिहा. ठीक आहे, चालू करूया. पेपर 1 मध्ये इम्पॉर्टंट काय आहे सर, पहिला एसक्यू कशावरती येणार आहे, पहिला एसक्यू येणार आहे द्रव्य या चॅप्टर मधून. द्रव्य या चॅप्टर मधून इलेक्यू आहे का, नाही. फक्त आणि फक्त एसक्यू चे वेटेज या पहिल्या द्रव्य या चॅप्टरला आहे. काय काय याच्यावरती येणार आहे सर, बघा 6 मार्काचं वेटेज आहे, एक एसक्यू फिक्स आहे, एक एमसीक्यू फिक्स आहे. तुम्हाला द्रव्य पेपर 1 मध्ये एक एक एसक्यू आणि डायरेक्ट फिक्स क्वेश्चन दिसायला लागतील. प्रत्येक एसक्यूच्या खाली मी तुम्हाला 4 ऑप्शन देईल, त्या 4 पैकी तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन पाहायला भेटणार आहे. आपण रसशास्त्रामध्ये पाहिलं एका एका एसक्यू साठी किती मेहनत करावी लागते. कल्प 1, कल्प 2, रसद्रव्य परिचय 1, रसद्रव्य परिचय 2, सिंगल रग 1, सिंगल रग 2, एवढी मेहनत होती. पण इथं प्रत्येक एसक्यूच्या खाली मी फक्त तुम्हाला 4 क्वेश्चन देईल, तेवढं केलं तुमचा डायरेक्ट क्वेश्चन क्रॅक होणार आहे एक्झाम मधला. चालू करूया. पहिला द्रव्य वर्गीकरण. पहिला क्वेश्चन तुमचा राहणार आहे द्रव्य वर्गीकरण कोणकोणत्या भेदाने सर. द्रव्य वर्गीकरण आपण पाहणार आहोत उत्पत्तीच्या भेदाने, त्यानंतर योनीच्या भेदाने, प्रयोगाच्या भेदाने, प्रभावाच्या भेदाने. एकदम सोपं सोपं आहे. दोषघनतानुसार म्हणजे कोणत्या दोषाला कोणता कमी करतो, रसानुसार आणि कर्म, एवढ्या भेदाने काय करणार आहोत आपण, द्रव्य पाहणार आहोत. द्रव्य उत्पत्ती भेदाने कोणकोणत्या द्रव्यांची कशी उत्पत्ती होते, त्यानंतर योनी भेदाने. हे सर्व डिटेलमध्ये पाहता सांगायची वेळ नाही, हे सगळं काही डिटेलमध्ये. पंचभौतिकत्व हा डायरेक्टली एमसीक्यू एसक्यू येऊ शकतो आणि आतापर्यंत आलेला बी आहे. द्रव्याचा पांचभौतिकत्व, व्यपदेशस्तु भूयसा न्याय असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की व्यपदेशस्तु भूयसा काय आहे ते याच्यामध्ये आपल्याला लिहायचं. संपूर्ण सृष्टी 5 महाभूतापासून म्हटलेली आहे. पर्टिक्युलर गोष्टीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर महाभूताचं आधिक्य असतं तेव्हा ती पर्टिक्युलर गोष्ट त्या महाभूताचं स्वरूप प्राप्त करत असते. व्यपदेशस्तु भूयसा न्याय, पंचभौतिकत्व, वर्गीकरण आणि पंचभौतिकत्व, बस याच्यापैकी तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसणार. दुसरा आहे की विपाकवरती. विपाकवरती इलेक्यू आहे का, विपाकवरती इलेक्यू नाहीये. आता फक्त बघा एक एसक्यू एक एमसीक्यू असं 6 मार्काचं वेटेज याचं सुद्धा राहणार आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, हे जे त्रिविध विपाक आहेत, कोणकोणते त्रिविध विपाक, मधुर, त्याच्यानंतर आम्ल आणि त्याच्यानंतर कटू, हे जे त्रिविध विपाक आहेत याचा दोष धातू मलावरील कार्य. जेव्हा तुम्ही द्रव्यगुण पेपर 1 आणि 2 कडे जाता, प्रत्येक गोष्ट दोष धातू मल याच्यावरती कसं कार्य करते हेच तुम्हाला क्लिनिकली विचारल्या जाणार आहे. दोष धातू मल याच्यावरती काय कार्य असणार आहे ते प्रत्येक गोष्टीचं. मग ते वीर्य असू द्या, विपाक असू द्या, कर्म तुम्ही पाहताय किंवा पेपर 2 मध्ये एखादा वनस्पती पाहताय, ते दोष धातू मलावरती कसं कार्य करतं. जसं की आता एखादा वनस्पती आहे, जसं की आता हे विपाक आहे, मधुर विपाक आहे. मग मधुर विपाक दोषावरती काय करणार, ते काय करणार, कफाची वृद्धी करणार. त्याच्यानंतर धातूवरती काय करणार, मधुर विपाक धातूची वृद्धी करणार. त्यानंतर मलावरती काय काम करणार, मलाचं अनुलोमन करणार, अनुलोमन करणार म्हणजे सृष्टमल प्रवृत्ती होणार. अशा प्रकारे दोष धातू मलावरचं कार्य आपल्याला तिन्ही विपाकांचं माहित असायला पाहिजे. त्यानंतर विपाकाचं लक्षण म्हणजे विपाकाची व्याख्या असते, डेफिनेशन माहित पाहिजे. विपाकाचं लक्षण सांगून त्रिविध विपाकाचे दोष धातू मलावरील कार्य येऊ शकतं किंवा विपाक उपलब्धी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, विपाकाचं तारतम्य विचारलं जाऊ शकतं. हे 3 क्वेश्चन आहेत, तिन्हीपैकी तुम्हाला डायरेक्ट एसक्यू दिसणार आहे. 3 व्यवस्थित प्रिपेअर करून जाणे. याचा एक श्लोक पाठ करायचा, कोणाचा, विपाकाचा. ठीक आहे, विपाकाची जी व्याख्या ती पाठ करणे. त्याच्यानंतर वीर्याची एक व्याख्या पाठ करून टाकायची श्लोक. 8 एसक्यू आहेत, 8 एसक्यूचे 8 श्लोक पाठ पाहिजे. वीर्य, वीर्य बघा याच्यावर एक एसक्यू एक एमसीक्यू सेम. तर वीर्याचं दोष धातू मलावरील कार्य, जे 2 वीर्य आहेत, द्विविध विपाक
द्विविध वीर्यवाद जो आहे तो तुम्हाला विचारला जाईल. कोणता? द्विविध वीर्यवाद. मग त्याच्यामध्ये उष्ण आणि शीत वीर्य विचारलं जाऊ शकतं. तर डायरेक्टली तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाईल एसक्यू साठी. आणि हे जे दोन वीर्य आहेत उष्ण आणि शीत, याचा दोष धातू मलावरती कसं कार्य होणार आहे? दोषांना वाढवणार का कमी करणार? धातूला वाढवणार की कमी करणार? शीत आहे, मग ते मलावरती कसं काम करणार? अवस्तंभाचं काम करणार आहे, कारण स्तंभन कार्य करतं शीतमुळे. अशा प्रकारे प्रत्येक शीतचं उष्णचं दोष धातू मलावरचं कार्य एसक्यूला येऊ शकतं. वीर्याचं लक्षण म्हणजे वीर्याची व्याख्या. इथे श्लोक पाठ करायचा हवाला, कारण फिक्स क्वेश्चन येणारच आहे. कोणताही क्वेश्चन येऊ द्या वीर्यावरून वीर्याचा श्लोक टाकायचा व्याख्याचा. गुण व वीर्य याच्यामधला फरक हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारला गेलेला आहे. गुणामध्ये आणि वीर्यामध्ये काय फरक आहे? त्यानंतर पुढे वीर्याची उपलब्धी, चिकित्सेमध्ये काय महत्व आहे वीर्याचं, क्लिनिकल इम्पॉर्टन्स विचारलं जातं, की वीर्याची व्याख्या लिहून त्याचं चिकित्सेमध्ये महत्व. चिकित्सेमध्ये महत्व म्हणजे काय? आता उष्ण वीर्य आहे ते कसं वापरणार? एखादा व्याधी झालेला आहे, मग त्याला उष्ण वीर्यात्मक औषध देऊन कसं बरं करणार? एखादा दुसरा व्याधी त्याला शीत कसे देऊन, म्हणजे एखादा आता दाह होतोय, शीत वीर्यात्मक द्रव्य देऊन त्याला लेप लावणे. अशा प्रकारे चिकित्सेमध्ये उपयोग आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर हा अष्टविध वीर्यवाद सिलेबसमध्ये नाहीये. अष्टविध वीर्यवाद सिलेबसमध्ये नाहीये, परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये खूप वेळा विचारला गेला. आणि न्यू पॅटर्न नुसार 2021 ची एक्झाम झाली होती, म्हणजे फर्स्ट टाइम न्यू पॅटर्न, त्याच्यामध्ये हा अष्टविध वीर्यवाद विचारला गेला होता, जो की सिलेबस मध्ये कुठेही मेन्शन केलेला नाहीये, परंतु पेपरमध्ये आलेला. त्याच्यामुळे वरून वरून एकदा नजर मारून घ्या, म्हणजे आला तर आपल्याला पेपरमध्ये लिहिता यावा. ठीक आहे. मोस्ट चान्सेस काय आहेत? हे वीर्य उष्ण शीत ते द्विविध वीर्यवाद आहे, तो आपल्याला यायचा आहे. आणि वीर्य उपलब्धी. त्याच्यानंतर पुढचा बघा प्रभाव. त्याच्यावरती फक्त जे मी क्वेश्चन दिले तेच तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर प्रभावाची व्याख्या पाठ करायची आहे. प्रभावाची व्याख्या. त्याच्यानंतर व्याख्या म्हणजे कोणताही प्रश्न आला याच्यानंतर व्याख्या टाकूनच द्यायची. आणि सर्वात महत्वाचा आतापर्यंतचा हा क्वेश्चन फिक्स म्हणून समजा, काय आहे समान प्रत्यारब्ध द्रव्य आणि काय आहे विचित्र प्रत्यारब्ध द्रव्य. मोस्ट टाइम रिपीट झालेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. मागचे कधी क्वेश्चन पेपर उकलून बघा. जर उकलून घ्यायची मेहनत नसेल, मागचे पेपर बघायची जर वेळ नसेल, तर तुम्ही काय करायचंय, डायरेक्टली आयुर्वेदा मराठीचे व्हिडिओ फॉलो करायचे. त्याच्यामध्ये सर्व काही तुमचं कव्हर केलं जाईल, प्रॉपर गायडन्स दिला जाईल. त्याचप्रमाणे समान आणि प्रत्यारब्ध करायचं आहे. त्याच्यानंतर विथ एक्झाम्पल करायचे समान आणि प्रत्यारब्ध. त्याच्यानंतर चिकित्सेमध्ये काय महत्व आहे प्रभावाचं? प्रभावाचं चिकित्सेमध्ये काय महत्व आहे? जसं की एखादा अर्जुन आहे, अर्जुन काय आहे? हृदय काम आहे त्याचं. मग हृदयावरती काम करणारा एखादा जर व्याधी असेल तर हृदय नावाचं आपण हे जे अर्जुन देऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्याचं चिकित्सेत महत्व. त्याच्यानंतर रिसर्च अपडेट सुद्धा करायचं हे प्रभावाचं. सिलेबस कॉपीत दिलेलं आहे आणि स्पेसिफिकली कमी पॉईंट्स असल्यामुळे तुम्हाला एक तरी रस, वीर्य, विपाक कशामधलं तरी एखादं तरी तुम्हाला रिसर्च अपडेट विचारलं जाणार, म्हणजे जाणार हे पहिले सांगतो. त्याच्यामुळे हे एकदा वरून वरून रीड करून घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा 5वा एमसीक्यू दशमानी गण. 5वा एमसीक्यू कशावर आहे? दशमानी गण. आता दशमानी गण आपल्याला खूप सारे महाकशा आहेत, पण त्यामधूनही आता सिलेबस आता 50 जवळपास आहे. मग आता आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये कोणते रिपीट झालेले आहेत तेच फक्त मी तुमच्या पुढे म्हणतोय. हे सगळे काही मागचे 2015 पासूनचे कव्हर केलेले आहेत. जीवनीय, त्याच्यानंतर कंठ्य, त्याच्यानंतर शुक्र शोधन, स्तन्य शोधन आणि स्तन्यजनन हे दोन वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर बल्य, गृहनीय, वयस्थापन इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर दीपनीय सुद्धा रिपीटेड आहे. लेखनीय, मूत्रविरेचनीय, वेदनास्थापन, कृमिघ्न, रद्य, त्यानंतर तृप्तिघ्न, अर्शोघ्न, शोणित स्थापन, स्तन्यशोधन, शोथू जो वेग आहे. त्याच्यानंतर शोतहर. ठीक आहे, एवढे सगळे करायचे. आणि शोथू सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वांनी हे लिहून घ्या व्यवस्थित, कारण हे जे आहेत 50 पैकी मी तुम्हाला एवढे काढून दिलेले आहेत. ज्यांना स्किप केलंय त्यांनी स्किप न करता एवढे करायचे आहेत. हे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये मोस्ट टाइम रिपीट झालेले क्वेश्चन तुमच्या पुढे मी देत आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा काय दिले 6वा आणि 7वा एमसीक्यू कशावर आहे? फार्मॅकॉलॉजीवर आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी फार्मॅकॉलॉजीची एमपी देऊन टाकतो. एमसीक्यू नंबर 8 मिश्रक गणावरती आहे. मिश्रक गणाचे सर्व काही ट्रिक करायचे आहेत. युट्यूब वरतीच अवेलेबल आहे. युट्यूब वरती सर्च करा मिश्रक गण ट्रिक बाय आयुर्वेदा मराठी. तुम्हाला आपल्या ट्रिक्स दिसून जातील. सर्व मिश्रक गणाच्या ट्रिक नुसार मिश्रक गण पाठ करून टाकायचे आहेत. YT वरती व्हिडिओ अवेलेबल आहे. इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत जे मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहेत? षडूषण हा 3 वेळा रिपीट झालेला आहे. पंचतिक्त रिपीट झालेला आहे. पंचमूळ जे आहे ते पण रिपीट झाले, जसं की तृण पंचमूळ आहे, लघु पंचमूळ, बृहत, वल्ली आणि कंटक हे मोस्ट टाइम रिपीट झालेत. लघु जास्त वेळा झाला आणि तृण जास्त वेळा रिपीट झालेला पाहायला भेटतो. याचं काय काय करायचं असेल मिश्र गणाचं? घटक द्रव्य माहित पाहिजे या सगळ्यांचे, गुणकर्म काय आहेत माहित पाहिजे आणि उपयोग काय आहे, या 3 गोष्टी प्रत्येकाच्या करायच्या आहेत. आता येऊया पुढे. कोणकोणते मिश्रगण मोस्ट ऑफ टाइम रिपीट केलेले आहेत? पंचकोल 3 वेळा रिपीट झालाय.
पंचवल्कल 3 वेळा झालेला आहे, त्रिफळा, त्रिकटू, त्रिमध, त्रिजा, आणि चतुर्भुज हे एक वेळा रिपीट झालेले आहेत. त्यानंतर एलएक्यू. एलएक्यू मध्ये सर्वात पहिले आता गुण येतं. गुणावरती आपण एसएक्यू कोणताच नाहीये. गुणावरती डायरेक्ट आपल्याला एलएक्यू पाहायला भेटणार आहे. आणि फिक्स आपल्याला गुरुवादी किंवा परादी गुणावरती हा पाहायला भेटेल. आणि याचं रिसर्च अपडेट पण करून घ्यायचं. दोन तर आहेत, गुरुवादी आणि परादी. याचं रिसर्च अपडेट पण आपल्याला माहित असलं पाहिजे. याची व्याख्या आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर पंचभौतिकत्व करायचंय, पंचभौतिकत्व, त्याच्यानंतर वर्गीकरण करून घ्यायचंय गुणांचं. गुरुवादी कोणते आहेत, परादी कोणते आहेत, आणि सर्वांचं थोडं थोडं एक्सप्लेनेशन. प्रत्येक गुणाचं दोष धातू मलावरील कार्य आपल्याला माहित असायला पाहिजे. गुरुवादी आणि परादी गुण याच्यामध्ये काय काय करणार आपण? दोष, धातू, मलावरील कार्य आणि चिकित्सेमध्ये काय महत्व आहे हे व्यवस्थित करून घेणार. आणि दोघांचं रिसर्च अपडेट करा. एक फिक्स येईल की गुरुवादी नाही तर परादी. फर्स्ट इयरला पण केलेलं आहे. इथे फक्त रिवाइज करायचं व्यवस्थित आणि डिटेलिंग वाढवायची. दोष, धातू, मलावरचं कार्य आणि चिकित्सेत महत्व हे सर्वात महत्वाचं पॉईंट. पुढे जाऊया. हा झाला पहिला एलएक्यू गुणावरती. दुसरा एलएक्यू फिक्स आहे. एक रस तुम्हाला विचारले जाईल. रस. सर्वात पहिले रसाचं काय काय आपल्याला व्याख्या माहित पाहिजे. रसाचं वर्गीकरण जे 6 रस आहेत. त्याच्यानंतर रस उत्पत्ती कन्सेप्ट माहित पाहिजे. पांचभौतिक होतं. प्रत्येक रस कोणत्या महाभूतापासून म्हटले फर्स्ट इयर पासून पाहतोय. रस उपलब्धी, वीर्य उपलब्धी, विपाक उपलब्धी, तिन्हीपैकी कोणत्या तरी एकाची उपलब्धी तुम्हाला विचारल्या जाईलच. षडरस आहेत. आता ह्याचे 6 रसाचं काय काय करायचं आपण? 6 रसांचं कोणताही विचारला जाऊ शकतो. 6 करायचे चांगले. गुण, लक्षण, दोष, धातू, मलावरील कार्य रसाची व्याख्या, गुण, दोष, धातू, मलावर काय काम करतो, अतियोग लक्षणे काय आहेत, आणि चिकित्सेमध्ये महत्व. प्रत्येक रसाचं करायचं. अनुरस नावाची कन्सेप्ट आहे. याच्यावरती वेगळा एसए येऊ शकतो. सॉरी, एलएक्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणता तरी रस विचारून अनुरस सांगा म्हणून. त्यानंतर जे 6 मधले जर इम्पॉर्टंट सांगा गेले, मधुर, कशा, तिक्त, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला भेटतात, रिपीटेड पाहायला भेटतात. त्यानंतर कर्म. कोणकोणते कर्म आहेत जे की मोस्ट रिपीटेड आहेत. सगळे कर्म करायचे, कोणता सोडायचं नाहीये. परंतु कोणते कर्म आहेत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहेत मित्रांनो. बघा, नाव देतो अनुलोमन कर्म. जवळपास 6 वेळा रिपीट झालं. 1 2 3 4 5 6 7 वेळा रिपीट झालेला आहे. कोणता? अनुलोमन कर्म 7 वेळा रिपीट झालेला आहे. संस्करण कर्म 2 वेळा रिपीट झालाय. दीपन पाचन 1 वेळा आलेले आहेत. बृहन कर्म 2 वेळा आलेला आहे. ग्राही कर्म 3 वेळा आलेले आहे. स्तंभन 4 वेळा आलेला आहे. रसायन 4 वेळा आलेले आहे. अभिच्छंदी 6 वेळा आलेला आहे. त्यानंतर मेध रसायन 3 वेळा आले. व्यवाई 1 वेळा आलेला आहे. भेदन तुम्हाला 6 वेळा आलेलं आहे. लेखन 2 वेळा आले. संशमन आणि संशोधन हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. 7-8 वेळा रिवाइज झालेले. वाजीकरण 3 वेळा आणि प्रमाती 2 वेळा रिपीट झालेलं आहे. ठीक आहे. पुढे आता फार्मॅकोलॉजीचे इम्पॉर्टंट कर्म महत्वाच्या कारणे केली की फिक्स त्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 कर्म एकदाच विचारले जातील. प्रत्येक कर्माचं दोष धातू मलावरती कसं कार्य हे सुद्धा माहित पाहिजे. म्हणजे ते कर्म कसं करतं आणि त्याचं पूर्ण जे आपण लेक्चरमध्ये घेतलं ऍपमध्ये पूर्ण तुम्हाला ते करायचं आहे. सर्व कर्म व्यवस्थित. आता या फार्मॅकोलॉजी, खूप जण फार्मॅकोलॉजी काय करतात, स्किप करून टाकतात. परंतु फार्मॅकोलॉजी स्किप करायचं नाहीये. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी करायच्याच आहेत. ज्यांनी सुरुवातीपासून केलेलं असेल त्यांनी रिवाइज करा. आणि केलेलं नाहीये ज्यांनी, स्किप करणार आहात त्यांनी एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स तर कराच, म्हणजे तुमचा पेपर कव्हर होऊन जाईल. बघा, फार्मॅकोलॉजीचे डेफिनेशन सगळ्यात पहिले माहित पाहिजे. ह्याच्यावरती 2 एसएक्यू आणि 1 एलक्यू पाहायला भेटणार आहे आपल्याला. 2 एसएक्यू, 1 एलक्यू पाहायला भेटणार आहे. प्रिन्सिपल्स ऑफ फार्मॅकोलॉजी हे डायरेक्ट याच्यावरती एलक्यू विचारले जाऊ शकतो. प्रिन्सिपल्स ऑफ फार्मॅकोलॉजी काय काय आहे ते. त्यानंतर एसएक्यू साठी ड्रग डेफिनेशन, ड्रग डोसेज फॉर्म्स कोणकोणते आहेत, ड्रग डोसेज फॉर्म कोणते आहेत याच्यावरती एसएक्यू येणार. त्यानंतर एक्सप्लेन द फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स, मोस्ट आयएमपी एसएक्यू आहे हा सुद्धा आणि मोस्ट रिपीटेड आहे, आयएमपी आहे. त्याच्यानंतर पुढे प्रिन्सिपल्स ऑफ काय काय येऊ शकतात, प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन अँड बायो अवेबिलिटी. प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ऍक्शन आणि बायो अवेबिलिटी हा जो कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर डिस्क्राइब द मोड ऑफ ऍक्शन ऑफ, आता काय काय ड्रग्स दिले त्याचे मोड ऑफ ऍक्शन आपल्याला माहित पाहिजे, जे की इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठेही चॅट जीपीटी कुठेही शॉर्ट मध्ये करून घ्या. अँटी फंगल, अँटी व्हायरल, अँटी मलेरियल, अँटी एलिमेंटिक आणि अँटी इमेटिक, जे की उलटी होऊ देणार नाहीयेत, असे सर्व काही ड्रग्स आहेत. याची तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन बघायचे आहेत. त्याच्यानंतर जे ड्रग्स आहेत जीआयटी वरती ऍक्ट करणार आहेत. जीआयटी वरती ऍक्ट करणारे द्रव्य म्हणजे जे की परगेटिव्ह सुद्धा म्हणू शकता तुम्ही, डायरियावरती काम करणारे आहेत. त्याच्यानंतर भूक वाढवणारे, भूक कमी करणारे, हे सगळे काही ड्रग्स याच्यावरती येतात. उलटी थांबवणारे अँटीमेटिक सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर अँटी डायबेटिक ड्रग्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याच्यानंतर डाययुरेटिक्स कोणते आहेत, लक्झेटिव्ह कोणते आहेत हे सुद्धा माहित पाहिजे.
आणि रेस्पिरेटरी सिस्टमवरती कोणते काम करतात. शॉर्टमध्ये करून घ्यायचं. हे स्किप एवढं जर तुम्ही नाही केलं, तर तुमचा पेपर कव्हर होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा एल-ई-क्यू आतापर्यंतचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग्स. हा मोस्ट फेमस एल-ई-क्यू आहे या फार्माकोलॉजी मधला. 2 एस-ए-क्यू, 1 एल-ई-क्यू. ऑलमोस्ट तुमचे 3 पैकी 2 तरी याच्यातून कव्हर होणार आणि नशीब चांगलं असेल तर तिन्ही सुद्धा कव्हर होईल. आतापर्यंत तिन्ही सुद्धा याच्यातून कव्हर झालेले आहे. तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा आय-एम-पी दिलेले होते तेव्हा. कळालं? हा होता द्रव्यगुण पेपर 1. मित्रांनो, ज्या गोष्टी मी इथे दिल्या त्याच्यातून तुम्हाला ऑलमोस्ट 90% पेपर कव्हर होताना दिसेल. ज्या गोष्टी प्रत्येक चॅप्टरचे 4 तुम्हाला दिलेले पॉईंट्स ते व्यवस्थित करायचे. आपल्याला माहिती आहे रसशास्त्रामध्ये एका एस-ए-क्यूला किती मेहनत आहे. तर एवढ्या कमी मध्ये आपलं होतंय 4 करायचेत, रिवाइज करायचेत. प्रत्येक एस-ए-क्यूचा एक श्लोक आहे तो पाठ करायचा. कोणताही प्रश्न आला तर तो श्लोक टाकून द्यायचा. पेपर एकदम चांगला तुमचा अट्रॅक्टिव्ह बनून जाईल आणि पेपर 2 साठी आता थोडंसं मार्कचं आपल्याला काय तयार होईल, ॲडव्हान्टेज तयार होईल. 60, 65, 70 पर्यंत जर गेलो तर पुढच्या पेपरसाठी ॲडव्हान्टेज तयार होईल. पुढच्या पेपरमध्ये काय करायचं ते सुद्धा मी सांगेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की पुढचा पेपर पाहिजे म्हणून, किंवा पुढच्या पेपरमध्ये आणखी काय तुम्हाला डाऊट्स आहेत, पुढच्या पेपरमध्ये काय सिम्प्लिफाईड करून हवंय. त्यामुळे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुमच्या सर्व डाऊट्सचं तिथे निरसन करेल कमेंटमध्ये. थँक्यू व्हेरी मच.